एखाद्या कुटुंबाला वारीत टाकत एखाद्या कुटुंबाला बहिष्कृत करणं हे चुकीचं असताना सुद्धा रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहरातील अलिबाग कोळीवाडा येथे विशाल हरिश्चंद्र बना, प्रदोष गोरक्षनाथ तांडेल, धीरज भगत, केतन भगत, कुणाल जनार्दन पोरे, अनिल भगत, दिनेश भगत, सागर शिवनाथ भगत, अनिकेत डबरी, अश्विन डबरी, अर्थव मुजावर, रणजित कमीज आदींनी गणेश सत्यवान बंद्री यांच्या वाळीत टाकून कुटुंबाला एकाकी टाकल्याप्रकरणी रायगड पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्याकडे निवेदन सादर करीत न्याय मागण्याची मागणी केली आहे। गणेश बंद्री यांनी पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की तक्रारदार बंद्री कुटुंबाचा मच्छीमारी व मच्छी विक्री हा पूर्वापार चालत आलेला व्यवसाय व उपजीविकेचा साधन असून समाजामध्ये चांगले नावलौकिक आहे। सदर कुटुंब अनेक वर्षांपासून अलिबाग मच्छीमार जेट्टी येथे मच्छी व्यवसाय करीत आहेत। सत्यवान बंद्री यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील रॉकी डिसूजा यांच्याकडून मच्छीमारी बोट सन 2024 साली खरेदी केलेली असून सदर बोट घेताना गणेश बंद्री व त्यांची पत्नी हर्षदा बंद्री यांनी बँक ऑफ बडोदा शाखा चेंद्रे या बँकेतून 75 लाख रुपये कर्ज तसेच अन्य ठिकाणाहून उसनवारी 27 लाख अशी एकूण $1,02,00,000 कर्ज घेतलेले आहेत। गणेश बंद्री हे जेट्टीवर बोट लावायला गेले त्यावेळेस त्यांना सर्व जणांनी विरोध केला। तसेच बंद्री यांनी पत्नी हर्षदा देखील तिथे मच्छी विक्री करण्यास विरोध केलाय। जेट्टीवर बोट लावून मच्छी घेणारे व्यापारी सोमनाथ तांडेल यांना मच्छी विक्री करिता काटा लावला असता वरील सर्वजण तिथे आले व त्यांनी वजन काटा उडवून दिला। तसेच सत्यवान बंद्री आणि त्यांची पत्नी हर्षदा यांना अश्लील शिवीगाळ करत इथे धंदा करून देऊ नका, त्यांनी इथे धंदा केला तर त्यांना ठार मारू अशी धमकी दिली आहे। हा सर्व प्रकार निवेदनात देखील नमूद करण्यात आलाय। या निवेदनाची दखल घेत पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी तातडीने अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांना सूचना देत कार्यवाही करण्याचे आदेश दिले। गणेश बंद्री, मी माझे मिस्टर गणेश सत्यवान बंद्री, आम्ही अलिबाग कोळीवाड्यात राहतो। अलिबाग कोळीवाड्याचे रहिवासी असून आमचा मच्छीमारीचा व्यवसाय आहे। आम्ही अलिबाग बँक ऑफ बडोदाकडून कोट्यवधी रुपयाचा लोन घेऊन बोट बांधलेली आहे आणि ती बोट अलिबाग नवीन जेटीवर आम्हाला लावून देत नाहीये। विशाल बना, प्रदोष तांडेल आणि त्यांचे काही सहकारी पंच मंडळी ही आमच्यावर बहिष्कार टाकल्यासारखे वागतात। आज जर त्यांनी आम्हाला बोट लावून दिली नाही तर आम्ही एवढं कर्ज फेडणार कुठून? आज आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। बँकेचे जर हप्ते गेले नाही तर आम्हाला जीव द्यायची वेळ येईल। तर आम्ही पोलिसांना किंवा काही मंडळींना असं रिक्वेस्ट करते मी की त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि आमची बोट नवीन जेटीवर सार्वजनिक जेटीवर लावून देण्यास आम्हाला परवानगी मिळावी ही मी विनंती करते। कालच आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन एसपी मॅडमना भेटलेले आहोत, तर त्यांनी आम्हाला यांचा न्याय मिळवून देण्याचा आश्वासन दिलेलं आहे। तर त्याची चौकशी पोलीस स्टेशनला सखोल चौकशी होऊन त्यांनी खरंच आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही मी विनंती। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।